श्री परमात्मने नमः। चौथ्या अध्यायाला आता सुरुवात करूया। या चौथ्या अध्यायात दोन शब्द वारंवार येतात। यज्ञ हा शब्द एक आहे आणि कर्म, ह्या दोघं शब्दांचा भरपूर वापर ह्या अध्यायात भगवंतांनी केलेला आहे। यज्ञ म्हणजे काय आणि कर्म म्हणजे काय ते आधी आपण जरा लक्षात घ्यायला हवं। यज्ञ कशाला म्हणायचं? आपल्याला माहितीये, होमकुंड पेटवणं आणि त्यात समिधा वगैरे टाकणं, आहुती देणं, हे आपल्याला यज्ञाचं एक स्वरूप माहित आहे। पण इथे यज्ञ शब्दाचा अर्थ काय अपेक्षित आहे? इथे यज्ञ शब्दाचा अर्थ अपेक्षित आहे की एखादं कार्य जर संपन्न करायचं असेल, जर त्याला सिद्धतेला न्यायचं असेल, तर त्या सिद्धतेपर्यंत पोहोचण्यासाठी जो काही विधी करावा लागतो त्या विधीला यज्ञ म्हटलेलं आहे। मग आता भगवंताला अर्जुनाकडून कुठलं कार्य करून घ्यायचंय? या क्षणी तरी अर्जुनाने युद्धाला तयार होऊन युद्ध करावं, हेच भगवंताला त्याच्याकडून अपेक्षित आहे। मग ह्या कार्यसिद्धीसाठी त्याला भगवंत तयार करण्यासाठी सगळा उपदेश करतात। त्याच्यामध्ये पुढे येतं कर्म। कर्म ह्या विषयावरच हा संपूर्ण अध्याय बेतलेला आहे। तिसऱ्या अध्यायातही हाच विषय चाललेला आहे, चौथ्यामध्येही तोच आहे, पाचव्यामध्येही कर्माविषयीच विवेचन आहे। कर्माचं एवढं सविस्तर विवेचन का? एवढंच महत्वाचं कर्म आहे का? निश्चितच आहे। कर्माचं स्वरूप का समजून घ्यायला हवं? भगवंत एवढं सविस्तर रीतीने आधी कर्म सांगणं, मग त्याचे प्रकार सांगणं, मग त्याला निष्कामतेने कसं करणं भगवंताला अपेक्षित आहे ते सांगणं, एवढं सगळं सविस्तर का सांगताहेत? कारण कर्म हेच मनुष्याला दुःखातही टाकत असतं आणि मनुष्याच्या अंतिम उद्दिष्टापर्यंत म्हणजे मोक्षापर्यंत नेण्यासाठी तेच सहाय्यक सुद्धा होत असतं। त्यासाठी कर्माचं स्वरूप आणि ते करण्याची विधी जर कळली तर ते सहाय्यक होत असतं, आणि जर ते नाही कळलं तर मात्र तेच मनुष्याला दुःखामध्ये अडकवायला कारण ठरतं। आता हे दुःखामध्ये अडकवायला कारण ठरतं म्हणणं सोपं आहे, पण प्रश्न निर्माण होतो की कसं? आपल्याला तर दिसतं मी श्रीखंड खायचं कर्म करतोय आणि त्याने मला आनंद होतो, मग दुःखाला कारण कसं होतं? आता मुळात एक गोष्ट पहिल्यापासून समजून घ्यायला हवी। शास्त्र असं सांगतं आहे, आधी आपण कर्म कसं मनुष्याला अडकवतं ते बघूया। शास्त्र असं सांगतं आहे की हा जगत पसारा वगैरे काहीही नाही, इथे फक्त एक परब्रह्म भरलेलं आहे, जे अनादी आहे, अमर्याद आहे, चिरंतन आहे आणि सच्चिदानंद स्वरूप आहे। आता हे परब्रह्म अफूट, अविकारी असं असूनही त्याच्यावर जगताचा आपल्याला भास होतोय। हा कसा होतो? तर मुळात जे काही परब्रह्म जे इथे ठासून सर्वत्र भरलेलं आहे, त्या परब्रह्माचा नामरूपाने व्यक्त होणं हा स्वभाव आहे। जसं अग्नीचा स्वभाव उष्णता हा आहे, त्यामुळे अग्नीला उष्ण होण्यासाठी काही वेगळी क्रिया करण्याची गरज नाही पडत। अग्नी हा त्याच्या स्वभावानुसार
आपोआपच उष्ण असतो, तसं परब्रह्माचा स्वभाव नामरूपाने व्यक्त होणं हा आहे. मग त्याला नामरूपाने व्यक्त होण्यासाठी काही वेगळं करण्याची गरज नाही. त्याचा स्वभाव असल्यामुळे ते आपोआपच त्या नामरूपाने प्रकट होतं. आता नामरूप म्हणजे आपल्या आजूबाजूला दिसणारी प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट, ज्या काही आपल्या इंद्रियांना अनुभवायला येणाऱ्या विषयांच्या मुळाशी असणाऱ्या गोष्टी, त्या म्हणजे हे नामरूप. आता ह्या नामरूपांना घेऊन ते परब्रह्म व्यक्त होतं. जशी समुद्रावर लाट व्यक्त होते तशी. ते माऊलींनी आधीच ते उदाहरण देऊन समजावून सांगितलेलं आहे आपल्याला. पण मग तो त्याचा स्वभाव असल्यामुळे, परब्रह्माचा असा स्वभाव असल्यामुळे, त्याच्याकडून तिथे नामरूपाने व्यक्त होताना काहीही क्रिया किंवा व्यापार घडत नाही, कारण तो स्वभाव आहे. पण होतं काय, आपण सर्वजण अज्ञानी आहोत. आपल्याला परब्रह्म अनंत आहे हेही माहीत नाही, आणि त्याचं अनंत नामरूपाने व्यक्त तो होतो आहे हेही माहीत नाही. मग हे ब्रह्म मुळात अनंत असल्यामुळे त्याच्यावर व्यक्त होणारी नामरूप ही सुद्धा अनंतच राहतील, कारण सर्वत्र ते व्यक्त होतंय आणि तो त्याचा स्वभाव आहे. पण आपल्याला ते काहीही माहीत नाही. आपल्या अज्ञानामुळे आपल्याला त्याची जाणीव नाही. त्यामुळे आपल्याला ते नामरूपाने त्याचं व्यक्त होणं म्हणजे आजूबाजूचे नामरूप जगताच्या रूपाने जाणवतात. आता आपल्याला ते नामरूपाने जाणवायला लागलं की मग जसं परब्रह्म अमर्याद आहे, अनंत आहे, तसे ते नामरूपही अनंत वाटायला लागतात. आणि हे नामरूप आपण विसरतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण सर्व फक्त त्या कर्मरूपाने त्याचा पसारा पाहतो आहे. सर्व काही त्याचं व्यक्त होणं मुळात स्वभाव आहे हे विसरून आपल्या अज्ञानामुळे आपण त्याला एक व्यापार समजतो, म्हणजेच क्रिया समजतो, कर्म समजतो. आणि मग त्या क्रियेमध्ये आपण साधक म्हणा, अज्ञानी जीव म्हणा, अडकत जातो. त्यात अडकलं की परिणामी आपल्याला दुःखाचीच प्राप्ती होते. पण जर का साधकाने या ठिकाणी ही मनोभूमिका त्याची तयार केली, हे समजून घेतलं, शास्त्राच्या अध्ययनाने किंवा गुरुच्या कृपाप्रसादाने त्याला तशी जर मार्गदर्शनाची संधी मिळाली, तर मग त्या साधकाला कळतं की हे सर्व जगत म्हणजे कसलाही व्यापार नाही, कसलंही कर्म नाही. हे परब्रह्म त्याच्या त्याच्या स्वभावानुसार व्यक्त होतं आणि त्याच्या त्याच्या स्वभावानुसार खेळ करतं. हे त्याला जर कळलं तर मग त्या साधकाचा जो आभास आहे, जगताचा त्याला होणारा भास किंवा जगताचा त्याला होणारा भ्रम, तो मग त्याचा नाहीसा होतो. आणि तो भास नाहीसा झाला की मग त्याला दुःखाचं कारणच उरत नाही. कारण जर दुःखाचं कारण नाही उरलं तर मग त्याला वेगळं काही करायची आणि गरजच नाही राहत. हे सगळं परब्रह्माकडे त्याला घेऊन जात असतं त्या साधकाच्या प्रगतीच्या अवस्थेत. म्हणून कर्माचं स्वरूप इथे समजून घ्यायला हवं. आता होतं काय, या ठिकाणी त्या साधकाला योग्य मार्गदर्शन मिळालं,
ठीक आहे. त्याला हेही कळलं की हे कुठलाही व्यापार नाही, कुठलीही क्रिया नाही, जे काही आहे ते फक्त परब्रह्म आहे वगैरे वगैरे सगळं कळलं. मग या ठिकाणी त्याला असं कळल्यानंतर त्याचं दुःखाचं जे काही कारण आहे ते तर आता दूर झालं. कारण त्याला हे कळलं की दुःख करायला इथे काही विषयच शिल्लक नाहीये. म्हणून मग त्याला ती जाणीव झाली की आता मी स्वतःही आनंद स्वरूप आहे. पण अशी जाणीव झाल्यावर माणसाची बुद्धी जी अनंत काळच्या आणि अनंत जन्मांच्या संस्कारांनी असा पक्का ग्रह करून बसलेली असते की हे सर्व जग आहे, ती बुद्धी, तो त्याचा समज, त्या साधकाचा जगताविषयी सत्य असणारा भ्रमाचा समज, तो सहजासहजी ती बुद्धी सोडत नाही. कारण त्यामुळे मग साधकाला असं वाटत राहतं की इथे हा क्रियारूप व्यापार सुरू आहे आणि हे कर्म सुरू आहे, आणि मग कर्म सुरू आहे म्हटलं की ओघानेच त्याला मी करतो असा कर्तृत्वरूपी अहंकारही येतो आणि मग तो साधक पुन्हा त्यात गुरफटत जातो. पण या ठिकाणीच त्यानेच हेच समजून घ्यायला हवं की त्याच्या मार्गदर्शनाने जे त्याला कळलेलं आहे ते सतत अभ्यासाने त्याने अंगी बाणवायला हवं. म्हणजे काय तर त्याने हे सतत लक्षात ठेवायला हवं, सतत हे त्याचं चिंतन असायला हवं की हे कर्म नाही, क्रिया नाही, व्यापार नाही, जे काही आहे ते फक्त ईश्वर आहे, जे काही आहे ते फक्त ब्रह्म आहे, जे काही आहे ते फक्त आनंद स्वरूप आहे. हे त्याने बुद्धीमध्ये वारंवार चिंतन करून, त्याचं स्मरण ठेवून, त्याचा स्वतःशी असणारा संबंध म्हणजे कर्माचा त्या साधकाशी जो बुद्धीने मानलेला व्यर्थ संबंध आहे तो त्याने सोडायचा असतो. आता हे झालं त्याने सोडायचं. मग भगवंत त्याला कर्म सांगतात की कर्म म्हणजे काय जाणून घे, अकर्म म्हणजे काय जाणून घे, आणि विकर्म म्हणजे काय तेही जाणून घे. हे कर्म, अकर्म, विकर्म असे वेगवेगळे प्रकार भगवंताच्या विवेचनात येतात. आता कर्म म्हटलं, पहिला शब्द आला भगवंताच्या विवेचनातला कर्म. कर्म जर समजून घ्यायचं, त्याची व्याख्या करायची म्हटली तर माऊलींनी म्हटलेलं आहे, कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे. आता हे कसं, जे काही सर्व व्यापार रूपी त्या साधकाला जाणवतं त्या सगळ्या गोष्टींना सामान्य रूपाने कर्म म्हणायचं असतं. ते झालं सामान्य कर्म. आणि मग नंतर येतं विकर्म, अकर्म. अकर्म म्हणजे तर ते निषिद्ध, त्याज्य, ते पुढे येईलच. आता विकर्मामध्ये त्याला विहित कर्म आणि निषिद्ध कर्म हे दोघंही येतात. आता विहित कर्माविषयी आपलं विवेचन झालंच आहे, मागल्या अध्यायात त्याचं उल्लेखही आला, माऊलींनी त्याचं वर्णनही केलं. पण अमुक एक कर्म तुझ्या शास्त्रानुसार तू करायला हवं असं जेव्हा भगवंत साधकाला म्हणजे अर्जुनाला सांगतात, त्या ठिकाणी जे भगवंतांना अपेक्षित आहे ते विहित कर्म. मग ते प्रत्येकाचं ओघानेच वेगवेगळंच राहणार. तर ते कर्म जर का मनुष्याने
मनात त्याच्याविषयी मिळणाऱ्या फळाची अपेक्षा धरून केलं तर मग तो त्यात गुरफटत जातो. हे आपलं मागच्या अध्यायात झालंच. म्हणून त्या साधकाची मनोभूमिका अशी हवी की हे सगळं भगवंताचं आहे आणि हे भगवंतासाठी मी करतो आहे, असा जो अभ्यास करायचा मघाशी आपण उल्लेख केला तो साधकाला सतत करायचा असतो. तो करत असताना साधकाचा सतत मनात भगवंताचं असं ध्यान होत जातं आणि मग भगवंताच्या ठिकाणी हळूहळू त्याची बुद्धी स्थिर व्हायला लागते. मग त्याची बुद्धी भगवंताच्या ठिकाणी जर स्थिर व्हायला लागली तर हळूहळू त्या साधकाला हे जाणवायला लागतं की मी सुद्धा ह्या कर्मापासून, ह्या सगळ्या पसाऱ्यापासून, ह्या व्यापारापासून कुणीतरी वेगळा आहे हे त्याला जाणवायला लागतं. म्हणून ते विहित कर्मही त्याच्यासाठी महत्वाचं आहे, पण ते अशी मनोभूमिका ठेवून केलं तरच. निषिद्ध कर्माविषयी जर बोलायचं झालं तर निषिद्ध कर्म करू नये ही परमेश्वराची आज्ञा आहे, ही शास्त्राची आज्ञा आहे, असं सतत मनात त्याची बुद्धी साधकाची घोळवत राहते. म्हणजे पर्यायाने काय होतं, भगवंत याला नाही म्हणतो, ईश्वर याला नाही म्हणतो, अशा रीतीने त्याचं भगवंताचंच ध्यान दृढ व्हायला लागतं. मग त्याला निमित्त घडतं निषिद्ध कर्म. त्यामुळे मग ह्या ठिकाणी सुद्धा त्याची एकाग्रता भगवंताकडेच व्हायला लागते. हे निषिद्ध कर्माचं स्वरूप जाणण्याचं प्रयोजन आणि उपयोग. आता विहित कर्म पाहिलं, निषिद्ध कर्म पाहिलं आणि सामान्य कर्म पाहिलं. हे तिघेही कर्म त्याला कशा रीतीने साधकाला त्याच्या मूळच्या आनंद स्वरूप स्थितीकडे घेऊन जातात हे आपण विवेचन पाहिलं. आणि तेच विशेषतः ह्या अध्यायात सांगायचा भगवंतांचा प्रयत्न आहे. ठीक आहे, आता आपण अध्यायाकडे वळूयात. श्री परमात्मने नमः. अध्याय 4. आजी श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे गीता निदान देखिले, आता स्वप्नची हे तुकले साच्या सरीसे. आधीची विवेकाची गोठी, वरिपतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्त राजू किरीटी परिसित असे. जैसा पंचम आलापू सुगंधू की परिमळू आणि सुस्वादू, तैसा भला जाहला विनोदू कथेचा इये. कैसी आगळीक दैवाची, जे गंगा जोडली अमृताची, हो का जपतपे श्रोतयांची फळा आली. आता इंद्रिय जात आघवे, तिही श्रवणाचे घर रिगावे, मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे. हा अतिसो अति प्रसंगे, सांडूनी कथाची ते सांगे, जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते. ते वेळी संजयो म्हणे राया ते, अर्जुनू अधिष्ठिला दैव गुणे. जे अतिप्रीती श्री नारायणे बोलतू असे, जेन सांगेची पितया वसुदेवासी, जेन सांगेची माते देवकीसी, जेन संगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परी तेही न देखे या प्रेमाचे सुख. आजी कृष्ण स्नेहाचे बिक येया तेची आधी. सनकादिकांची या आशा, वाढीनल्या होती या कीर बहु असा. परी त्याही येणे यशा येतीची ना. या जगदीश्वराचे प्रेम, एथ दिसतसे निरुपम. कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. हो का जयाचिया प्रीती, अमूर्त हा आला व्यक्ती. मद एकवंकी याची स्थिती आवडतू असे.
एरवी हा योगिया नाडळे, वेदार्थासी ना कळे, जेथ ध्यानाचेही डोळे पावतीना, तो हा निजस्वरूप अनादि निष्कंप, परिकवणे माने सकृप जाहला आहे. हा त्रैलोक्यपटाची घडी, आकाराची पैलथडी, कैसा याची आवडी आवरला असे. मग देव म्हणे, अगा पंडुसुता, हाच योगू आम्ही विवस्वता कथिला, परिते वार्ता बहुता दिवसांची. मग तेणे विवस्वते रवी, हे योग स्थिती आघवी निरूपिली बरवी मनुप्रती. मनुने आपण अनुष्ठिली, मग इक्ष्वाकुवा उपदेशिली, ऐसी परंपरा विस्तारिली आद्य हे गा. मग आणिकही या योगाते प्राजर्षी जाहले जाणते, परी तेथोनी आता सांप्रते नेणी जे कोणी. जे प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. अव्हाटलिया आस्था बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. एरवी तरी खवणे यांच्या गावी, पाटा उभे काय करावी. सांगे जात्यंधारवी काय आथी, का बहिरयांच्या आस्थानी, कवण गीता ते मानी. की कोल्हेया चांदणी आवडी उपजे, पै चंद्रोदया आरवते, जयांचे डोळे फुटती असते. ते कावळे केवी चंद्रा ते ओळखती, तैसी वैराग्याची शिव न देखती. जे विवेकाची भाष नेणती, ते मूर्ख केवी पावती मद ईश्वरा ते. कैसा नेणो मोहो वाढीनला, तेणे बहुतेक काळू व्यर्थ गेला. म्हणून योगू हा लोपला लोकी ये. तोची हा आजी आता तुझ प्रती कुंती सुता, सांगितला आम्ही तत्वता भ्रांती न करी. हे जीवीचे निजगुज, परी केवी राखो तुझ, जे पढियेसी तू मज म्हणून या. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चित्कळा धनुर्धरा. तू अनुसंगाचा ठाव, आता तुझ काय वंचू जाओ. जरी संग्रामारूढ आहो जाहलो आम्ही, तरी नावेक हे सहावे, गाजाबज्जही न धरावे. परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. तव अर्जुन म्हणे श्रीहरी, माय आपुले याचा स्नेहो करी. एथ विस्मयो काय अवधारी कृपानिधी. तू संसार श्रांताची सावली, अनाथ जीवांची माऊली. आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा. देवा पांगुळ एखादे विजे, तरी जन्मोनी जोजारू साहिजे. हे बोलो काय तुझे तुझची पुढा. आता पुसेन जे मी काही, तेथ निके चित्त देई. देवीची देवे कोपावे ना काही बोला एका. तरी मागील जे वार्ता, तुआ सांगितली होती अनंता. ते नावेक मद चित्ता मानेचिना. जे तो विवस्वतू म्हणजे काही, ऐसे हे वडिला ठाऊवे नाही. परी तुवाची केवी पाही उपदेशिला. तो तरी ऐकीजे बहुत काळांचा, आणि तू तव श्रीकृष्ण सांपेचा. म्हणून गा ये मातेचा विसंवादू. देवीची देवा चरित्र तुझे, आपण काहीची नेणिजे. हे लटिके केवी म्हणिजे एकी हेळा. परी
हेची मातू आघवी, मी पर्येशे ऐशी सांगावी, जे तुवाची रवी केही पाही उपदेशू केला. तव श्रीकृष्ण म्हणे, पंडुसुता तो विवस्वतू जई होता, तै आम्ही नसो ऐसी चित्ता भ्रांती जरी तुझ, तरी तू गा हे नेणसी, पै जन्मे आम्हा तुम्हासी बहुते गेली, परी तिये न स्मरसी आपुली तू. मी जेणे जेणे अवसरे, जे जे होऊनी अवतरे, ते समस्त ही स्मरे धनुर्धरा. म्हणून हे आघवे मागील मज आठवे, मी अजूही परिसंभवे प्रकृती योगे. माझे अव्ययत्व तरी न नसे, परी होणे जाणे एक दिसे, ते प्रतिबिंबे मायावशे माझ्या चिठाई. माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परिकर्माधीनू ऐसा आवडे, तेही भ्रांती बुद्धी तरी पडे एरवी नाही. की एकची दिसे दुसरे ते दर्पणाचे नि आधारे, एरवी काय वस्तू विचारे दुजे आहे. तैसा अमूर्तची मी किरीटी, परी प्रकृती जय अधिष्टी, ते साकारपणे नटनटी कार्या लागी. जे धर्म जात आघवे, युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओघू हा स्वभावे आद्यू असे. म्हणून अजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपणही न आठवी, जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मू हा. ते वेळी आपुल्याचे नि कैवारे, मी साकारू होऊनी अवतरे. मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाली, अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी. सज्जना करवी गुढी सुखाची उभवी, दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मानू घेवशी. धर्मासी नीतीशी शेज भरी, मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी. तै योगिया पाहे दिवाळी निरंतर, सत्सुखे विश्व कोंदे, धर्मूची जगी नांदे. भगता निघती दोंदे सात्विकाची, तै पापाचा अचळू फिटे, पुण्याची पहाट फुटे. जै मूर्ती माझी प्रगटे पंडुकुमारा, ऐसे या काजा लागी अवतरे मी युगी युगी. परी हेची ओळखे जो जगी तो विवेकिया. माझे अजत्वे जन्मणे, अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त. तो चालिला संगे न चळे, देहीचा देहा ना कळे. मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी, एरवी परात्पर न शोचिती, जे कामना शून्य होती. वाटा केवेळी न वचती क्रोधाची या, सदा मियाची आथिले, माझिया सेवा जियाले. की आत्मबोधे तोषले वीतराग जे तपोतेजाची या राशी. की एकायतन ज्ञानासी, जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप. ते मद्भावा सहजे आले, मी तेची ते होऊन ठेले. जे मदतया उरले पदर नाही, सांगे पितळेची गंधिकाळीक. जे फिटली होय निशेख, ते सुवर्ण आई काणिक जोडू जाईजे. तैसे यमनियमी कडसले, जे तपोज्ञाने चोखाळले. मी तेची ते जाहले, एथ संशयो कायसा. एरवी तरी पाही, जे जैसे माझ्या ठाई भजती, तया मीही तैसाची भजे. देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशीळ.
जाहले असे केवळ माझ्या चिठाई, परिज्ञाने वीण नाशिले, जे बुद्धिभेदासी आले, तेणेची त्या कल्पिले अनेकत्व, म्हणोनी अभेदी भेदू देखती, यया अनाम्या नामे ठेवती, देवी देवो म्हणती अचर्चाते, जे सर्वत्र सदा सम, तेथ विभाग अधमोत्तम, मतीवशे संभ्रम विवंचिती, मग नाना हेतू प्रकारे, यथोचिते उपचारे, मानिली देवतांतरे उपासिती, तेथ जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त, परिते कर्मफळ निश्चित ओळखतू, वाचून देते घेते आणिक, निभ्रांत नाही सम्यक, एथ कर्मची फळसूचक मनुष्यलोकी, जैसे क्षेत्री जे पेरिजे, ते वाचूनी आन न निपजे, का पाहिजे तेची देखे दर्पणाधारे, ना तरी कडे या तळवटी, जैसा आपुलाची बोलू किरीटी, पडिसाधू होऊनी उठी निमित्त योगे, तैसा समस्त या भजना, मी साक्षीभूतू पै अर्जुना, एथ प्रतिफळे भावना आपुलाली, आता याची परी जाण, चारी हे वर्ण, सृजले म्या गुण कर्म विभागे, जे प्रकृतीचे नि आधारे, गुणाचे नि व्यभिचारे, कर्मे तद अनुसारे विवंचली, एथ एकची हे धनुष्य पाणी, परिजाहले गा चहुवर्णी, ऐसी गुणकर्म कडसणी केली सहजे, म्हणून ऐके पार्था, हे वर्णभेद संस्था, मी करता नव्हे सर्वथा याची लागी, हे मदची स्तव जाहले, परिम्या नाही केले, ऐसे जेणे जाणीतले, तो सुटला गा, मागील मुमुक्षु जे होती, तीही ऐशिया जाणोनी माती, कर्मे केली समस्ती धनुर्धरा, परी ते बीजे जैसी दग्धली, न उगवतीची पेरिली, तैशी कर्मेची परी तया जाहली मोक्ष हेतू, एथ आणिकही एक, अर्जुना हे कर्म अकर्म विवंचना, आपुलिये चाडे सज्ञाना योग्यू नोहे, कर्म म्हणिपे ते कवण, अथवा अकर्मा काय लक्षण, ऐसे विचारिता विचक्षण गुंफोनी ठेले, जैसे का कुडे नाणे, खऱ्याचे नि सारखेपणे, डोळ्याचेही देखणे संशयी घाली, तैसे नैष्कर्मतेचे नि भ्रमे, गिवसीजत आहाती कर्मे, जे दूजी सृष्टी मनोधर्मे करू सकती, वाचूनी मूर्खाची गोठी कायसी, येथ मोहले गा क्रांतदर्शी, म्हणून आता तेची परियेसी सांगेन तुझ, तरी कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे, ते सम्यक आधी जाणावे लागे येथ, मग वर्णाश्रमासी उचित, जे विशेष कर्म विहित, तेही ओळखावे निश्चित उपयोगेसी, पाठी जे निषिद्ध म्हणिपे, तेही बुझावे स्वरूपे, ए तुलेनी काही न गुंफे आपैसेची, एरवी जग हे कर्माधीन, ऐसी याची व्याप्ती गहन, परिते असो ऐके चिन्ह प्राप्ताचे गा, जो सकळ कर्मी वर्तता, देखे आपुली नैष्कर्म्यता, कर्मसंगे निराशता फळाचिया, आणि कर्तव्यते लागी, जया दुसरे नाही जगी,
ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे, तरी क्रियाकलापू आघवा, आचरतू दिसे बरवा, तोची तो ये चिन्ही जाणावा ज्ञानिया गा. जैसा का जळापाशी उभा ठाके, तो जरी आपण पे जळा माझी देखे, तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. अथवा नावे हन जो रिघे, तो थडियेचे रुख जाता देखे वेगे, तेची साचोकारे जो पाहो लागे, तव रुख म्हणे अचळ. तैसे सर्व कर्मी असणे, ते पुढे मानून वायाणे, मग आपण या जो जाणे नैष्कर्म्यू ऐसा. आणि उदो अस्तुचेनी प्रमाणे, जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता. तो मनुष्यासारिखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे. जैसे जलामाजी न बुडे भानुबिंब, तेणे न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगले भोग्य जात. एकेची ठाई बैसला, परी सर्वत्र तोची गेला. हे असो विश्व जाहला अंगेची तो. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही, परी फलापेक्षा कही संचरेना. आणि हे कर्म मी करीन, अथवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पेही जयाचे मन विटाळीन. ज्ञानाग्नीचे निमुखे, जेणे जाळिली कर्मे अशेखे, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. जो शरीरी उदासू, फळभोगी निरासू, नित्यता उल्हासू होऊन असे. जो संतोषाचा गाभारा, आत्मबोधाची ओगरा, पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता. कैसी अधिकाधिक आवडी, घेत महासुखाची गोडी, सांडोनिया आशा कुरोंडी अहम भावेसी. म्हणोनी अवसरे जे जे पावे, की तेणेची तो सुखावे. जया आपुले आणि परावे दोन्ही नाही, तो दिठी जे पाहे ते आपणची होऊन जाय. ऐके ते आहे तोच जाहला. चरणी हन चाले, मुखे जे जे बोले, ऐसे चेष्टा जात ते तुले आपण चितो. हे असो विश्व पाही, जयासी आपण पे वाचून नाही. आता कवणते कर्म काही बाधितया ते. हा मत्सरू जेथ उपजे, ते तुले न उरेची जया दुजे. तो निर्मत्सरू काही म्हणिजे बोलवरी. म्हणून सर्वापरी मुक्तू, तो सकर्मूची कर्म रहितू. सगुण परी गुणातीतू, एथ भ्रांती नाही. तो देह संगे तरी असे, परी चैतन्यासारिखा दिसे. पाहता परब्रह्माचे निकसे चोखाळू बला. ऐसाही परी कौतुके, जरी कर्मे करे यज्ञादिके, तरी तिये लया जाती निश्चेखी तयाच्या ठाई. अकाळीची अभ्रे जैशी उर्मीविण आकाशी, हारपती आपैशी उदयली सांती. तैशी विधी विधाने विहिते, जरी आचरे तो समजते. तरी तिये ऐक्य भावे, ऐक्या ते पावतीची गा. हे हवन मी होता, का ये यज्ञी हा भोगता. ऐसिया बुद्धीसी भिन्नता म्हणून या. हे इष्टयज्ञ यजावे, ते हविर्मंत्रादी आघवे. तो देखतसे अविनाश भावे आत्मबुद्धी. म्हणून ब्रह्म तेची कर्म, ऐसे बोधा आले जया सम. तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा.
आता अविवेकू कुमारत्वा मुकले, जया विरक्तीचे पाणी ग्रहण जाहले. मग उपासन जिही आणिले योगाग्नीचे, जे यजनशील अहर्निशी, जिही अविद्या हविली मनेसी, गुरुवाक्य हुताशी हवन केले. तीही योगाग्निकी यजिजे, तो दैवयज्ञू म्हणिजे. जेणे आत्मसुख कामिजे पंडुकुमारा. आता अवधारी सांगेन आणिक, जे ब्रह्माग्नी साग्निक, तया ते यज्ञची यज्ञू देख उपासिजे. एक संयम अग्निहोत्री, ते युक्तित्रयाच्या मंत्री, यजन करती पवित्री इंद्रिय द्रव्यी. एका वैराग्य रवी बिवळे, तव संयती विहार केले, तेथ अपावृत्त जाहले इंद्रिया नळ. तीही विरक्तीची ज्वाळा घातली, तव विकारांची इंधने पळीपली. तेथ आशाधुमे सांडिली पाचही कुंडे. मग वाक्यविधीची या निरवडी, विषय आहुती उदंडी. हवन केले कुंडी इंद्रियाग्नीच्या. एकी यया परी पार्था, दोषू क्षाळिले सर्वथा. आणि की हृदयारणी मथा विवेकू केला. तो उपशमे निहटिला, धैर्यवरी दाटिला. गुरुवाक्ये काढिला बळकटपणे. ऐसे समरसे मंथन केले, तेथ झडकरी काजा आले. जे उज्जीवन जाहले ज्ञानाग्नीचे. पहिला रुद्धिसिद्धीचा संभ्रमू, तो निवर्तोनी गेला धूमू. मग प्रगटला सूक्ष्म विस्फुल्लिंगू. तया मनाचे मोकळे, तेची पेटवण घातले. जे यमनियमी हळवारले आयते होते. तेने साधुकुपणे ज्वाळा समृद्धा. मग वासनांतराची समिधा, स्नेहेसी नानाविधा जाळिलिया. तेथ सोहम मंत्रे दीक्षिती, इंद्रिय कर्माच्या आहुती. तिये ज्ञानानली प्रदीप्ती दिधलिया. पाठी प्राणक्रियेची श्रुवेनिशी, पूर्णाहुती पडली हुताशी. तेथ अवभृत समरसी सहजे दाहले. मग आत्मबोधीचे सुख, जे संयमाग्नीचे हुतशेष. तोची पुरोडाशू देख घेतला तिही. एक ऐशिया ही यजनी, मुक्त ते जाहले त्रिभुवनी. या यज्ञक्रिया परी आनानी, तरी प्राप्यते एक. एक द्रव्ययज्ञू म्हणिपती, एक तपसामग्रिया निपजविती. एक योग यागूही आहाती जे सांगितले. एकी शब्दी शब्दू यज्जिजे, तो वाग्यज्ञू म्हणिजे. ज्ञाने ज्ञेय गमिजे, तो ज्ञानयज्ञू. हे अर्जुना सकळ कुवाडे, जे अनुष्ठिता अतिसाकडे. परी जितेंद्रिय सीची घडे योग्यता वशे. ते प्रवीणतेथ भले, आणि योग समृद्धी आथिले. म्हणून आपण पातीही केले आत्महवन. मग अपाग्नीचे निमुखी, प्राणद्रव्ये देखी. हवन केले एकी अभ्यास योगे. एक अपानु प्राणी अर्पिती, एक दोहितेही निरुंधती. ते प्राणायामी म्हणिपती पंडुकुमारा. एक वज्रयोग क्रमे, सर्व आहार संयमे. प्राणी प्राणू संभ्रमे हवन करीती. ऐसे मोक्ष काम सकळ, समस्त हे यजनशीळ. जिही यज्ञद्वारा मनोमळ क्षाळन केले. जया अविद्या जात जाळिता, जे उरले निज स्वभावता. जेथ अग्नी आणि होता उरेचिना. जेथ यजितयाचा कामुपुरे, यज्ञीचे विधान सरे. मागुते जेथूनी ओसरे क्रिया जात.
विचार जेथ न रिगे, हेतू जेथ न निगे, जे द्वैत दोष संगे सिंपेचिना, ऐसे अनादिसिद्ध चोखट, जे ज्ञान यज्ञावशिष्ट, ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्मा अहम मंत्रे. ऐसे शेषामृते झाले की अमर्त्य भावा आले, म्हणून ब्रह्म ते दहाले अनायासे. एरा विरक्ती माळ न घालीची, जया संयम अग्नीची सेवा न घडेची, जे योगयागू न करीतीची जन्मले सांते. जयांचे ऐहिक धड नाही, तयाचे परत्र पुससी काही, म्हणून असो हे गोठी पाही पंडुकुमारा. ऐसे बहुती परी अनेक, जे सांगितले तुझका याग, ते विस्तारुनी वेदेची चांग म्हणितले आहाती. परी तेणे विस्तारे काय करावे, हेची कर्मसिद्ध जाणावे. एतुलेनी कर्म बंधू स्वभावे पावेल ना. अर्जुना वेदू जयांचे मूळ, जे क्रिया विशेषे स्थूळ, जया नव्हाळ्येचे फळ स्वर्ग सुख. ते द्रव्यादी यागू कीर होती, परिज्ञान यज्ञाची सरी न पवती. जैशी तारा तेज संपत्ती दिनकरापाशी, देखे परमात्म सुख निधान, साधावया योगीजन, जे न विसंबिती अंजन उन्मेष नेत्री. जे धावतया कर्माची लाणी, नैष्कर्म्य बोधाची खाणी, जे भुकेलिया धणी साधनाची. जेथ प्रवृत्ती पांगुळी जाहली, तर्काची दिठी गेली, जेणे इंद्रिये विसरली विषय संगू. मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलके पण ठेले, जया माझी सापडले ज्ञेय दिसे. जेथ वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचाही सोसू तुटे, जेथ न पाहता सहज भेटे आपण पे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे, आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगती पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पानये. जयाचेनी वाक्य उजिवडे, जाहले चित्त निधडे, ब्रह्माचेनी पाडे निशंकू होय. ते वेळी आपण पेया सहिते, ये अशेषे ही भूते, माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, तै मोह अंधकारू जाईल, जै गुरुकृपा होईल पार्थागा. जरी कल्मशाचा आगरू, तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होऊन अससी, तरी ज्ञान शक्तीचे निपाडे. हे आघवेची गा थोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये. देखे विश्वभ्रमा ऐसा, जो अमृताचा कवडसा, तो जयाचिया प्रकाशा पुरेचिना. तया कायसे हे मनोमळू, हे बोलताची अति किडाळू, पर येणे पाडे ढिसाळू दुजे जगी. सांगे भुवनत्रयाची काजळी, जे गगना माझी उधवली, तिये प्रलयची वाहटुळी काय अभ्रपुरे. की पवनाचे निकोपे, पाणीयेची जो पळिपे, तो प्रलयानळू दडपे तृणे काष्टे काही. म्हणून असो हे न घडे, तो विचारिताची असंगडे.
पुढती ज्ञानाचे निपाडे पवित्र न दिसे. एथ ज्ञान हे उत्तम होय, आणिकही एक तैसे के आहे, जैसे चैतन्य का नोहे दुसरे गा. या महातेजाचे निकसे जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे, का गिवसले गिवसे आकाश हे. ना तरी पृथ्वीचे निपाडे काटाळे जरी जोडे, तरी उपमाज्ञानी घडे पंडुकुमरा. म्हणून बहुती परिपाहता पुढत पुढते निर्धारिता, हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आथी. जैसी अमृताची चवी निवडीजे, तरी अमृताची सारखी म्हणीजे, तैसे ज्ञान हे उपमीजे ज्ञानेसीची. आता यावरी जे बोलणे, ते वायाची वेळू फेडणे. तव साचची हे पार्थ म्हणे जे बोलत असा. परी तेची ज्ञान केवी जाणावे, ऐसे अर्जुने जव पुसावे. तव ते मनोगत देवे जाणीतले, मग म्हणतसे किरीटी आता चित्त देई ये गोठी. सांगेन ज्ञानाची ये भेटी उपाओ तुझ. तरी आत्मसुखाची या गोडिया, विटे जो का सकळ विषया. जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. जो मनासी चाड न संगे, जो प्रकृतीचे केले नेघे. जो श्रद्धेचे निसंभोगे सुखिया दाहला. तया तेची गिवसीत, ते ज्ञान फावे निश्चित. जया माझी अचुंबित शांती असे. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, आणि शांतीचा अंकुर फुटे. मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. मग जेऊ तेई वास पाहिजे, तेऊती शांतीची देखिजे. तेथ आप परू नेणिजे निर्धारिता. ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञान बीजाचा विस्तारू. सांगता असे अपारू परी असो आता. ऐके जया प्राणियाच्या ठाई, या ज्ञानाची आवडी नाही. तयाचे जियाले म्हणो काही, वरी मरण चांग. शून्य दैसे का गृह, का चैतन्ये विण देह. तैसे जीवित ते सम्मोह ज्ञानहीन. अथवा ज्ञान कीर आपू नोहे, परी ते चाड एकी जरी वाहे. तरी तेथ जिव्हाळा काही आहे प्राप्तीचा पै. वाचून ज्ञानाची गोठी कायसी, परी ते आस्थाई न धरी मानसी. तरी तो संशय रूप हुताशी पडिला जाण. जे अमृत ही परी नावडे, ऐसी सावियाची आरोचकू जै पडे. तै मरण आले असे पुढे जाणो एकी. तैसा विषय सुखे रंजे, जो ज्ञाने सीची माजे. तो संशय अंगीकारी जे, एथ भ्रांती नाही. मग संशयी जरी पडिला, तरी निभ्रांत जाणे नासला. तो ऐहिक परत्रा मुकला सुखासी गा. जया काळज्वरू अंगी बाणे, तो शीतोष्ण जैशी नेणे. आगी आणि चांदिणे सरिसेची मानी. तैसे साच आणि लटिके, विरुद्ध आणि निके. संशयी तो न ओळखे हिताहित. हा रात्री दिवसू पाही, जैसा जात्यांना ठाऊवा नाही. तैसे संशयी असता काही मना नये. म्हणून संशयाहून थोर, आणिक नाही पाप घोर. हा विनाशाची वागूर प्राणियासी. येणे कारणे तुवा त्यजावा, आधी हाची एकू जिणावा. जो ज्ञानाचिया अभावा माझी असे. जे अज्ञानाचे गडद पडे, तै हा बहुवस मनी वाढे. म्हणून सर्वथा मार्गू मोडे विश्वासाचा.
हृदयी हाची न समाये, बुद्धी ते गिवसूनी ठाये, ते तर संशयात्मक होय लोकत्रय. ऐसा जरी थोरावे, तरी उपाय एके आंगवे, जरी हाती होय बरवे ज्ञान खड्ग, तरी तेणे ज्ञान शस्त्रे तिखटे, निखळू हा निवटे, मग निश्चेष खता फिटे मानसीचा. या कारणे पार्था, उठी वेगी वरवता, नाशू करोनी हृदयस्था संशयासी. ऐसे सर्वज्ञाचा बापू, जो श्रीकृष्ण ज्ञान दीपू, तो म्हणतसे सकृपू ऐके राया. तव या पूर्वापर बोलाचा, विचारू कुमरू पंडूचा, कैसा प्रश्न अवसरीचा करिता होईल. ते कथेची संगती, भावाची संपत्ती, रसाची उन्नती म्हणे पेल पुढा. जयाची या बरवेपणी, की जे आठा रसांची उवाळणी, जो सज्जनाची आयणी विसावा जगी. तो शांतूची अभिनवेल, ते पर्यसा मराठे बोल, जे समुद्राहुनी सखोल अर्थ भरित. जैसे बिंब तरी बचके एवढे, परिप्रकाशा त्रैलोक्य थोकडे. शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. ना तरी कामितयाचिया इच्छा, फळे कल्पवृक्षू जैसा. बोलू व्यापकू होय तैसा, तरी अवधान द्यावे. हे असो काय म्हणावे, सर्वज्ञ जाणती स्वभावे, तरी निके चित्त द्यावे हे विनंती माझी. जेत साहित्य आणि शांती, हे रेखा दिसे बोलती, जैसी लावण्य गुण कळवती आणि पतिव्रता. आधीच साखर आवडे, तेची जरी ओखदा जोडे, तरी सेवावी कान कोडे नावा नावा. सहजे मलया निळू मंद सुगंधू, तया अमृताचा होय स्वादू, आणि तेथेची जोडे नादू जरी दैवगत्या. तरी स्पर्शे सर्वांग निववी, स्वादे जिव्हे ते नाचवी, तेवीची काना करवी म्हणवी बापू माझा. तैसे कथेचे ये ऐकणे, एक श्रवणासी होय पारणे, आणि संसार दुःख मूळवणे विकृती विणे. जरी मंत्रेची वैरी मरे, तरी वाया का बांधावी कटारे. रोग जाय दूध साखरे, तरी लिंब का पियावा. तैसा मनाचा मारू न करिता, आणि इंद्रिया दुःख न देता, एथ मोक्षू असे आयता श्रवणाची माझी. म्हणून आथालिया आराणुका, गीतार्थू हा निका. ज्ञानदेवो म्हणे ऐका निवृत्ती दासू.